हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. तर संडेचा दुपारचा व्हिडिओ तुम्हाला आलेला होता. हा जो आहे तो संध्याकाळचा आहे. तर आम्ही नाही म्हणता अशा टायमाला आता बाहेर पडलेलो आहोत. खरं म्हणजे आम्ही खूप दिवस झालं असं कुठं बाहेर गेलेलो नाही आहोत. शिव जसा झाला आहे तसा जास्त आम्ही काही फिरत नाही. पहिलं जायचो इकडं तिकडं, अवनीला सतत फिरायची सवय होती संडेला, परंतु आता शिवमुळे आमचं जाणं होत नाही. तर तेच चिडचिड करत होती ती खूप, मला कुठं घेऊन जात नाहीत वगैरे वगैरे. म्हणून मग आम्ही म्हटलं चल आता थोडंसं फिरून येऊ आपण बाहेर जाऊन. म्हणून मग आम्ही वागेश्वर गार्डन या ठिकाणी आता चाललेलो आहोत. आणि आम्ही चालतच चाललेलो आहोत, कारण थोडीशी आमची वॉकिंग पण होईल आणि जास्त अंतरावर नाही आहे, थोडंसं जवळच आहे आम्हाला. आम्ही पहिलं खूप लांब राहायचो ह्या वागेश्वर मंदिरापासून, पण आता थोडंसं जवळ आहोत, त्यामुळं थोडे उशीर झाला तरी पण जाऊ शकतो अशा अंतरावर आहोत. पण आम्ही ते असल्याशिवाय जात नाहीत, एकटे असं कधी बाहेर पडत नाहीत. फक्त ते असले तरच आम्ही जातो कुठं पण. आणि हे बघा गार्डनमध्ये आलेलो आहोत, पण पूर्णपणे अंधार आहे. बघा इथं किती छान पाणी पडत आहे आणि पाणी सोडलेलं आहे गार्डनमध्ये. आणि ही जी रांजणी ठेवलेली आहे तिथं, त्या उन्हाळ्यात असं मला तरी वाटतं आहे उन्हाळ्यात त्याचा वापर करत असतील, पाणी वगैरे भरून ठेवत असतील त्यामध्ये. तर मस्त आहे. मी पहिल्यांदाच इथं आलेले आहे. शिव झाला आहे तेव्हापासून मी काय आलेली नाही आहे. अवनी आणि तिचे पप्पा कधीतरी येतात, परंतु मी आज पहिल्यांदाच बाहेर पडली आहे शिवला घेऊन. आणि हे बघा आम्ही आता तिथून फिरून आलो आहे आणि मस्त अशी पाणीपुरी इथं खात आहोत. सर्वांनी पाणीपुरी खायला या. पाणीपुरी शक्यतो मी खात नाही बाहेरचं काही, आम्ही जास्त अवनी खाती ना, तिला मग तिच्यामुळं मग कधीतरी आम्हाला पण खावं लागतं आहे. तशी पाणीपुरी ही खूप आवडते सर्वांनाच, सर्व मुलींना बायकांना सर्वांनाच पाणीपुरी आवडत असते. पण शक्यतो आम्ही टाळत असतो बाहेरचं खाणं. पण अवनीसाठी आम्ही टाळलं खूपदा, पण काय तिच्या हट्टापुढे मग मला खावंच लागलं जरासं. आणि हे बघा आता आमचा शिव पण थोडीशी पुरी खात आहे कोरडी. तो आता आईस्क्रीम खायची म्हटली ती, मग नाही म्हणता आम्ही पण घेतलेली आहे. पण त्यांनी दोघांनी अशी कुल्फी घेतली आहे, अवनी स्ट्रॉबेरी फ्लेवरची आणि त्यांनी केसर पिस्ता अशी घेतलेली आहे. पण मी शिवसाठी म्हटलं मी जरासं वेगळं काहीतरी घेते. कोन घेतला होता मी, कारण त्याला पण खाता येईल ना, थोडंसं खालच्या साईडला जे असतो भाग कोनचा, तर कोन तो खाऊ शकतो. म्हणून मग मी त्याच्यासाठी घेतली होती कोनची आईस्क्रीम. आणि हिने जे घेतलेली आहे ती कुल्फी आहे. त्यांना असल्याच आवडतात, मला नाही आवडत असल्या कुल्फी वगैरे. आणि हे बघा ही जे आता आईस्क्रीम आहे ती मी घेतली आहे आणि थोडासा शिवला पण त्यातला थोडासा भाग दिलेला आहे मी. हा कुरकुरीत असा थंड नाही दिलेला त्याला, फक्त कुरकुरीत पोंग्याचा भाग दिलेला आहे. आणि छान होत्या आईस्क्रीम. पाणीपुरी पण टेस्टी होती. इथं पहिल्यांदाच खाल्ली आम्ही ह्या ठिकाणी.
बघा आता आम्ही आता घरी आलेलो आहोत आता घराच्या जवळ आणि समोरच इथं लग्न वगैरे होतात, त्यामुळे इथं घोडा पण आहे, कोणाचं तरी लग्न आहे तर घोडा पण आहे इथं. तर मी शूट करत होते तर ते बोलले जास्त जवळ जाऊ नका नाही तर तो लात मारेल, म्हणून आम्ही परत ह्या साईडला घेऊन आलेलो आहोत. आणि बघा मस्त असं लग्न वगैरे आहे, थोडेफार राहत आहेत लोक इथं लग्न वगैरे फोटोशूट छान असतं. इथं PNG ज्वेलर्स पण आहे आम्हाला जवळच आणि ATM बँक वगैरे सगळं जवळ आहे आणि छान आहे सर्व काही. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर खूप असा कंटाळा आला होता आम्ही म्हणून एकदम बसून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी त्यांच्यासाठी एक भाकरी बनवली आणि अंडे ठेवले होते त्याची भाजी पण थोडीफार बनवून दिलेली आहे त्यांना. आणि आम्हाला काही भूक नव्हती सकाळी, पण खूप हेवी खाल्लेलं पाणीपुरी आईस्क्रीम कुठं काय, मग थोडंसं खाल्लं लाईटली आणि झोपलो. हे दुसऱ्या दिवशी सोमवारचा व्हिडिओ. सर्वांना गुड मॉर्निंग. चहा घ्यायला या सर्वांनी. मस्त असा मी चहा ठेवला होता. सकाळी कसं चहा घेतला की एकदम फ्रेश आणि मस्त वाटतं. तरी तर आता मी मस्त चहा घेते, सर्वांनी चहा घ्यायला या. आणि टाईम पण खूप झाला होता आवरण्यात, मग पावणीचा डब्बा पण मला करायचा होता, म्हणून मग मी चहा घेताच मी इकडं पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि मस्त असं भिजलं पीठ आणि चपात्या वगैरे करून घेतल्या. टोमॅटोची तिला थोडीशी चटणी पण बनवली आहे आणि चपात्या बनवून तिचा टिफिन इथं पॅक करून देणार आहे. तर हे बघा आता टिफिन वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतलेला आहे आणि चपातीचे असे तुकडे करून मस्त अशी एका डब्यामध्ये चपाती आणि छोट्याशा डब्यामध्ये भाजी आणि एक मस्त अशी बॉटल स्वच्छ भरून अशी पाण्याने दिलेली आहे. आणि आता तिचा 10 वाजता टिफिन ब्रेक असतो. छोटी चपाती खातो. कशा बसलाय, खूप हुशार आहे आमचा बाळ. थोडं सगळं खातो तो. हाय करतो सर्वांना. तू कर सर्वांना हाय हॅलो नमस्कार. गरम चपाती जर असेल ना तर जेव्हा मी बनवत असते ना चपात्या त्याला वास येतो आणि त्या वासाने तो लगेचच किचनमध्ये धावत येतो. त्याला खूप आवडते गरम चपाती खायला. हाताने पण खातो आमचं शिव. अशीच लहान बाळांना ना सवय लावायची, म्हणजे 1 वर्षाच्या पुढीलच बाळांना, शक्यतो 1 वर्षाच्या आतील बाळांना अशी पूर्ण चपाती द्यायची नाही. ठसका लागला खोकला येतो आमच्या शिवला. औषध दिलंय त्याला, फरक पडलाय जरासा, कधीतरी येतो थोडासा खोकला म्हणजे बाळाला. तर 1 वर्षाच्या आतील जे बाळ असतं ना 6 महिन्याच्या नंतर त्यांना नाही द्यायची चपाती, शक्यतो वर्षाच्या नंतरच चपाती द्यायला सुरुवात करायची. कारण का थोडीशी जड अन्न असतं चपाती हे. नाहीतर तुम्ही वेगवेगळ्या डाळी ह्याचं मिश्रण वगैरे नाही का असं तुपामध्ये भाजून मस्त पावडर करून ठेवायची. त्याच्यामध्ये काजू बदाम पण टाकायचे आणि त्याची पण पावडर बनवून ठेवायची. आणि आपण जे रवा बनवतो ना शिरा, त्या टाईपमध्ये थोडीशी पेज एक छोटासा एवढा चम्मच टाकायचा त्यामध्ये आणि तुपामध्ये शक्यतो देत जायचं बाळाला. बाकी दुसरं काही दिलं नाही तरी चालेल. 1 वर्षापर्यंत तेच डेली द्यायचं आणि वर्षाच्या नंतर सुद्धा आपण देऊ शकतो. त्याचबरोबर ह्या पण थोड्याफार अशा सवय लावायच्या, जेणेकरून ना सवय लागते लहान बाळाला. नाही तर मग ते बाळ तसंच जे आपण पेज बनवतो किंवा असलं बिस्किट दूध आणि नुसतं फक्त चमच्याने खायची सवय लागते, मग तो चावायचं शिकत नाही लवकर. म्हणून लवकरात लवकर नाही का वर्षाच्या नंतर ही अशी आपण सवय थोडी लावायची, म्हणजे जे चावतो ना आपण घास त्याची सवय लागते बाळाला आणि खातं बाळ व्यवस्थित. चपाती भाजी सुद्धा मग
खाऊ शकतो, नंतर खाऊ नाही ते बाबा, ते खाली पडलं ना बच्चा. छान असं नादवत बाळासोबत गप्पा मारत. आता मी कॅमेऱ्यासमोर बोलते तर त्याला काय वाटतंय की माझ्यासोबतच बोलतीये, म्हणून तो आपलं व्यवस्थित बसला एका जागेवर आणि खातोय सुद्धा. तर तुम्ही पण असंच करा. कसा झोपलाय खाऊन झोपा करते ती. ओ माझ्या बाळाला ओ गाणं म्हणतो तू. कस काय राशन भरलंय आम्ही. आता थोडंसं पेंडिंग आहे अजून सामान यायचं, पण जेवढं आणलंय आता तेवढं दाखवते मी तुम्हाला. चला तर मग बघा. मी दाखवत होते सगळं सामान, पण हा काय शिव मध्ये मध्ये करत होता, सर्व काही दाखवता येत नव्हतं, म्हणून मी पटपट अशा काढून ठेवलेलं आहे. म्हटलं आता जाऊ द्या, तो काही व्यवस्थित करू देत नाही आहे व्हिडिओ वगैरे, म्हणून मग पटपट अशाच तो मध्ये मध्ये असतानाच काढलं आहे. व्यवस्थित असं दिसत नाही आहे तरी पण. मग हे बघा, आता इथं दुपारच्या नंतर हे खेळत आहेत जरासं. मी जरासं मसाले भात जरासं बनवत होते त्यावेळेला, मग हे जरा शिवसोबत खेळत आहेत. अवनी पण खेळते स्कूलमधून आल्यानंतर. ती पण बराच वेळ जरा चेंज वगैरे केला आणि मस्त खेळत बसली. तोपर्यंत हे जे आहे थोडासा किराणा काढून ठेवलेला आहे, तात्पुरता आम्ही आणलेला आहे, अजून बाकी आहे आणखी. आणि थोडं सर्व काही आणलं आहे आता. आता ह्या आमच्या घरचे गहू वगैरे होते आम्हाला दळण वगैरे, पण आता ते गहू थोडे संपलेत म्हणून आम्ही गहू पण आणलेत जरा. हे बघा, इथं मस्त मसाले भाताची तयारी आणि सगळं काही फ्लावर, वाटाणा, टोमॅटो, कांदा वगैरे सर्व काही मी टाकलेलं आहे. आणि बिर्याणी मसाला पण टाकला आहे, तेजपत्ता सर्व काही टाकलं आहे. आणि मस्त असा आता खिचडी भात बनवणार आहे. दुपारच्या नंतर आहे, फार संध्याकाळ व्हायला आली आहे, तेव्हा आम्ही आता हे मसाले भात थोडंसं बनवत आहे. चपाती भाजी बनवली आहे, पण परत तेच खाऊ वाटत नाही एकदा खाल्ल्यानंतर. अवनी पण तसंच आणि तिचे पप्पा पण. मग मी मसाले भात जरा बनवला आहे. तर सर्वांनी मसाले भात खायला या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.